आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. कोल्हापूरला केंद्र आणि राज्याने भरभरून दिलं. खासदार धनंजय महाडिक. वातानुकूलित आणि पर्यावरणपूरक ई बसेसमुळे कोल्हापूर शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मिळणार बळकटी. खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन. केंद्र शासनाकडून कोल्हापूर शहराला मिळालेल्या 100 ई बसेसमुळे KMTची आर्थिक घडी सुधारेल. खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास. PM ई बस योजनेतून KMTला 100 ई बसेस मंजूर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील 10 ई बसेस कोल्हापुरात दाखल झाल्या, तर ऑगस्ट महिन्यात सर्व 100 ई बसेस कोल्हापुरात येतील. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि KMTची आर्थिक घडी सुधारेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. KMT वर्कशॉपला भेट देऊन खासदार महाडिक यांनी या नव्या बसेसची पाहणी केली. प्रवाशांना KMTची अधिक चांगली सुविधा मिळावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले आणि 100 इलेक्ट्रिक बसेस कोल्हापूरसाठी मंजूर झाल्या. यापैकी 10 ई बसेस दाखल झाल्या आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी आज या बसेसची पाहणी केली. यावेळी महापौर रुपाराणी निकम, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, उपायुक्त परितोष कंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार धनंजय महाडिक यांनी KMTच्या बुद्ध गार्डनमध्ये उभारलेले चार्जिंग स्टेशन, डेपो आणि कार्यालयाची पाहणी केली. ई बसेस चालकांसाठी सुसज्ज विश्रांतीगृह असावे अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली. तसेच केंद्र शासनाकडून मिळालेल्या निधीतून उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांची माहिती जाणून घेतली. नवीन ई बसेसची पाहणी करून त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसोबत नव्या ई बसमधून फेरफटकाही मारला. सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रदूषणमुक्त झाली पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रिक बसेसला प्राधान्य दिले. सातत्यानं पाठपुरावा केला आणि कोल्हापूर शहराला पहिल्यांदा ई बसेस मंजूर झाल्या. शिवाय अन्य पायाभूत सुविधांसाठी 100% निधी केंद्र शासनाने दिला. लवकरच 100 ई बसेस KMTच्या ताफ्यात दाखल होतील असे आश्वासन महापालिका निवडणुकीपूर्वी दिले होते. त्याची पूर्तता होत असून कोल्हापुरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे असे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे. PM ई बसेस योजनेतील 100 बसेस मंजूर झाल्यानंतर काँग्रेस टीका करत होते. त्यावेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी टिंगलसुद्धा केली. पण आम्ही हवेत बोलत नाही, तर प्रत्यक्षात करून दाखवतो, हे सिद्ध झालं आहे असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांना लगावला. KMT प्रशासनाने योग्य वेळापत्रक बनवून प्रवाशांना वेळेत आणि दर्जेदार सेवा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून या 100 बसेस आल्यानंतर KMTची आर्थिक घडी सुधारेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. केशवराव भोसले नाट्यगृहाचे खाजगीकरण होणार नाही, त्यामुळे रंगकर्मींनी निश्चिंत राहावे. त्यांनी आपल्या सूचना प्रशासनाकडे द्याव्यात असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले आहे. काँग्रेसला आता काही काम राहिलेलं नसल्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर नाहक टीका होत आहे असे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमसाठी 8 कोटी रुपयांचा निधी द्यावा. गृह विभागाकडे KMTचे प्रलंबित असणारे 2 कोटी रुपये मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी परिवहन समिती सदस्य हेमंत आराध्य यांनी केली. कार्यक्रमाला महापौर रुपाराणी निकम, नगरसेवक मुरलीधर जाधव, विजयसिंह खाडेपाटील, प्राध्यापक जयंत पाटील, बबन मोकाशी, चंद्रकांत सकपाळ, प्रमोद देसाई, विजयसिंह देसाई, नगरसेविका दीपा ठाणेकर, रेखा उगवे, माधुरी नकाते, नेहा तेंडुलकर, निलिमा पाटील, अजित ठाणेकर, किरण नकाते, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापन यांच्यात संजय भोसले, PN गुरव, प्रसाद जाधव यांच्यासह KMTचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सन्मान्य प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी संबंध देशभरामध्ये PM ई बस सेवा या इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन बसेस 5000 बसेस देण्याचा निर्णय संबंध देशभरामध्ये घेतलेला होता. या योजनेची घोषणा होताच त्वरित आपण कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं प्रस्ताव दिला आणि महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्या कोल्हापूरसाठी 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या.
आता या इलेक्ट्रिक बसेस येत असताना त्याच्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वर्कशॉपची व्यवस्था पाहिजे, ॲडमिन बिल्डिंगची व्यवस्था पाहिजे, येणाऱ्या सगळ्या ड्रायव्हर्स क्लीनर्स त्यांची व्यवस्था, मेंटेनन्स आणि इलेक्ट्रिक स्टेशन्स या सगळ्या कामासाठी जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष गेलेलं आहे. हे सगळे पैसे 100% पैसे केंद्र सरकारनं दिलेले आहेत. केंद्र सरकारनं जे पैसे दिले होते त्याची पाहणी करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे तयार झालेलं आहे. 8 बसेस दाखल झालेले आहेत. 15 ऑगस्टच्या आत कोल्हापूरमध्ये इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू होईल अशा आमच्या परिवहन समितीच्या वतीनं घोषणा केलेली होती. ती घोषणा पूर्णत्वास येत आहे. 50 ते 60 बसेस 15 ऑगस्टपर्यंत येतील. 9 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरमध्ये येत आहेत. तर त्याच्या आधी त्यांनी जर वेळ दिली तर या इलेक्ट्रिक बसेस किंवा पुढची वेळ दिली तर त्यावेळी मोठ्या प्रमाणात याचं उद्घाटन आपण करणार आहोत आणि ही सगळी सेवा कोल्हापूरकरांसाठी आपण कार्यरत करणार आहोत. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.